ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये वाहतूक कोंडीसह वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर झाला असून तो सोडवण्यासाठी समंजस अशा सचिन बासरे यांना निवडून देण्याचं आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याणात केलंय। कल्याण पश्चिमेतील महाविकास आघाडी उमेदवार सचिन बासरे यांच्या निवडणूक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। कल्याण पश्चिमेतील वाहतूक कोंडीचा फटका आज या पत्रकार परिषदेसाठी येत असताना आपल्याला बसलाय। त्यामुळे सचिन बासरे यांना निवडून दिल्यास इथल्या चाकरमान्यांची ही महत्त्वाची समस्या सोडवून त्यांना नक्कीच दिलासा देतील असा विश्वास अंधारे यांनी यावेळी व्यक्त केलाय। या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन बासरे, उपनेते अल्ताफ शेख, विधानसभा संघटक किशोर शुक्ला, ज्येष्ठ शिवसैनिक रवी कपोते, दिनेश शेट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश बोरगावकर यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। तर गद्दारांच्या सरकारने सत्ताबद्दल झाल्यानंतर आपल्या मर्जीतील पोलीस अधिकारी आणून बसवले आणि जे लोक त्यांच्या विरोधात बोलतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू असून सत्ताधारी इकडे दहशतीचं वातावरण निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी यावेळी केलाय। गुन्हेगारीचा जो सुळसुळाट आहे आणि हे आकडे कपोलकल्पित नाहीत। मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवादाच्या निमित्ताने जेव्हा मी स्वतः कल्याणमध्ये आली होती आणि कल्याण कोर्टच्या परिसरात अनेक वकिलांशी एकत्रितपणे संवाद साधला होता, तेव्हा कल्याण कोर्टामध्ये क्रिमिनल प्रॅक्टिस अत्यंत आघाडीची प्रॅक्टिस करणारे अनेक वकील, त्या वकिलांचं असं म्हणणं होतं की ताई सगळ्यात जास्त लोड कल्याण कोर्टावर आहे, तुलनेमध्ये कोर्ट कमी आहेत, परंतु लोड इतका आहे की इथे सातत्याने सगळ्यात जास्त महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा क्राईम रेट जर कोणाचा असेल तर तो क्राईम रेट हा कल्याण मधला आहे आणि इथे दहशतीचं वातावरण आहे। ही दहशत का आहे? कारण इथल्या म्हणजे एकनाथ शिंदेंनी गद्दारी करून घटनाबाह्य सरकार स्थापन केल्यानंतर प्रत्येक सत्ताधारी आमदाराने एकच महत्वाचं काम केलं, आपल्या मर्जीतले पोलीस निरीक्षक आणले आणि पोलीस स्टेशनला आणून बसवले। आणि त्या पोलीस निरीक्षकांनी करायचं काय? जो कोणी सत्ताधारी आमदारांना उघडं पाडतो, सत्ताधारी आमदारांच्या गद्दारीवर बोट ठेवतो, त्यांच्या गैरकारभारावर बोट ठेवतो, लगेच त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे। म्हणजे 353 354 आम बात होती आणि त्यामुळे इथला जो क्राईम रेट आहे तो वाढत गेला। हे मी वेगळं सांगायची गरज आहे का की जर पोलीस स्टेशन मध्ये एकमेकांवर गोळीबार होत असेल तर पोलिसांचा धाक किती आहे? बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात। मी जरा आठवण करून दिली पाहिजे की पाशा पटेल यांच्या समवेत कृषी दिंडी काढली होती फडणवीसांनी आणि कृषी दिंडी काढत त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही सोयाबीनला साधारणतः 6000 रुपये भाव देऊ। आता फडणवीसांचं सरकार आहे, जेव्हा त्यांनी हे म्हटलं होतं तेव्हा भाव 4800 होता। मी शेतकऱ्याची लेक आहे, आता सोयाबीनचा भाव आहे 3800 ते 3500 पर्यंत खाली घसरलाय। म्हणजे सरकार असताना तुम्ही काय पंचांग हरवलंय का? का बरं सोयाबीनला भाव दिला नाही? कापसाला भाव का दिला नाही? मला आनंद आणि अभिमान आहे की सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना इथल्या शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा झाला। मला आनंद आणि अभिमान आहे की उद्धव साहेबांच्या काळात सोयाबीनला भाव 6000 रुपये होता तर कापसाचा भाव 12000 पर्यंत गेला। जे फडणवीस आता घोषणांचा पाऊस पाडतायत त्यांना आम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे, 1 रुपयात विमा हे जे चॉकलेट दाखवलं होतं त्याचं काय झालं? विमा कंपन्यांचा फायदा फडणवीसांनी करून दिला, पण विमा कंपन्यांचा फायदा करून देताना शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं? आता मध्ये अवकाळी पाऊस पडला, या अवकाळी पावसामध्ये जे सगळ्या शेत पिकांचं सगळ्या शेतमालांचं नुकसान झालं त्याचे पंचनामे सुद्धा झाले नाही। जाणीवपूर्वक पंचनाम्यांना उशीर केला गेला, आचारसंहिता लागली, कृषी मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे नामानिराळे झाले। त्यामुळे ह्या प्रत्येक वेळेला घोषणांचे असे चॉकलेट आणि गाजर दाखवणं फडणवीसांनी बंद करावं। महाराष्ट्रातला शेतकरी आता सुजाण झालेला आहे। मी हे फार जबाबदारीने विधान केलंय, कारण ज्या लोकांची एकूण मुस्लिम समुदायाबद्दलची भूमिका काय आहे हे फक्त मी किंवा आपण नाही, उभा महाराष्ट्र जाणतो। मुस्लिम समुदायाबद्दल काय
सापत्नपणाने आणि अक्षरशः सापत्न हा शब्द खूप हलका होईल, शत्रुभावाने जे लोक वागतात, अशा शत्रुभावाने वागणाऱ्या लोकांना कल्याण पश्चिम मध्ये बहुल मुस्लिमांची मते हवी आहेत म्हणून आता त्यांना साबिर भाईंचा चेहरा आठवतोय. मात्र साबिर भाई हे हिंदू किंवा मुसलमान याच्या खूप पुढे जाऊन मानवी संवेदना जागी ठेवून महाराष्ट्राची सत्तामत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी काम करणारे नेते होते. त्या साबिरबाईंचा फोटो ज्या अर्थाने, ज्या हेतूने, ज्या पद्धतीने वापरला जातोय हे मुस्लिम समाज ओळखून आहे आणि त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो निश्चितपणे खात्रीने घेतील. तसेच जे बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा देत स्वतःच्या सख्या भावांसोबत राहू शकत नाही अशा लोकांनी महाराष्ट्रात येऊन जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केलाय. निवडणूक आयोगाला लक्ष करताना त्यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाने पक्षपातीपणे वागू नये. आमच्या मागे ससेमिरा लावत असताना समोरच्या उमेदवारीकडे डोळेझाक करत असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या. तर मनसेवर टीका करताना त्यांची नेमकी भूमिका काय आहे हेच कळत नसल्याचं सांगत कल्याण पश्चिमेतील नागरिक यंदा मतांचं विभाजन न करता सचिन बासरे यांना निवडून देतील असा विश्वास सुषमा अंधारे यांनी यावेळी व्यक्त केलाय. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.